जर तुम्ही नवरा माझा नवसाचा पिक्चर बघितला असेल तर हे मंदिर तुम्ही लगेच ओळखाल. येस, तर हे आहे गणपतीपुळ्याचं गणपती मंदिर. पण मी इथे काय करतोय, तर मी इथे आलो एका खास कारणासाठी, आणि ते म्हणजे आज या जागेवरून एका नवीन स्टोरीला आरंभ होणार आहे, आणि ती म्हणजे आपली कोकण स्टोरीज. आणि या सिरीजची सुरुवात मी आता गणपतीपुळ्यावरून केली, कारण मला वाटत नाही की याच्यापेक्षा अजून दुसरं ठिकाण चांगलं असेल सिरीज सुरू करण्यासाठी. सो ठीक आहे, आता वाजलेत दुपारचे 11:48 आणि आता 12 वाजता महाप्रसाद होणार आहे गणपती मंदिरात. तो आता आपण ते घ्यायला जाणार आहोत. तर आजच्या दिवसामध्ये आपण गणपतीपुळे एक्सप्लोर करणार आहोत आणि आपण बघणार आहोत याच्यामध्ये अजून काय काय फिरण्यासारख्या जागा आहेत त्या. तर वेलकम टू कोकण सिरीज एपिसोड नंबर 1. गणपती दर्शन आपण मगाशीच घेतलं आहे आणि आतमध्ये शूटिंग वगैरे अलाउड नाही आहे. तर आता 12 वाजलेत आणि बरोबर आता गणपतीची आरती सुरू झाली आणि आता आपण तिकडे चाललो आहे. त्याच्यानंतर महाप्रसाद असणार आहे, तो पण आपण घेणार आहोत. आरती झाल्यानंतर महाप्रसाद घ्यायला लोकांची प्रचंड गर्दी असते आणि या महाप्रसादामध्ये खिचडी आणि कधी कधी बुंदी देखील असते. मंदिराच्या या प्रशस्त आवारात महाप्रसाद ग्रहण करण्याची सोय असते आणि सर्वात सुंदर आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रसाद खाऊन झाल्यानंतर इथे शिस्तबद्धरित्या प्लेट्स आणि चमचे डब्यात जमा केले जातात. महाप्रसाद खाऊन झाला आहे आणि ते म्हणत होते की आता दर दिवशी एकच असतो हा प्रसाद, आणि कधी कधी काहीतरी मेन जेव्हा अंगारकी चतुर्थी वगैरे असते किंवा अजून काहीतरी गणपतीचे सण असतात तेव्हा तो जरा वेगवेगळं असतं किंवा पूर्ण जेवण असतं. पण नॉर्मली तुम्हाला रोज तुम्हाला महाप्रसाद वगैरे भेटतो इकडे. जर तुम्ही कधी इकडे आला आणि जेवणाची गैरसोय असली तर मग तुम्ही 12 पासून ते 2 पर्यंत इकडे महाप्रसाद असतो. तर आता आपण थोडंसं जाणून घेणार आहोत या गणपतीविषयी. गणपती मंदिराच्या मागे एक टेकडी आहे, त्याला पण गणपतीचं रूपच म्हटलं जातं आणि त्याची प्रदक्षिणा घातली जाते. आणि ह्या गणपतीला नवसाचा गणपती म्हणून ओळखलं जातं, तुम्हाला तर माहीतच आहे. पण हा गणपती इथे आला कसा, तर आता मी जिथे राहत होतो त्या काकाने मला असं सांगितलं की गणेश गुळे म्हणून एक गाव आहे, पावस गावाच्या बाजूला एक गणेश गुळे म्हणून गाव आहे, तिथून तो गणपती आला. आता कसा आला, कोणी आणलं ते एवढं त्यातली माहिती नाही आहे. पण कुठे कुठे अशी पण बातमी मिळते की आता एक भटजी होते, आता त्यांचं नाव तर माहीत नाही, पण त्यांना स्वप्नात साक्षात्कार झाला आणि त्याच्यानंतर मग गणपती अवतरले, असे काही ती स्टोरी आहे. मी जेवढी ऐकली ना जास्तीत जास्त ती हीच होती, गणेश गुळे गावातून गणपती आला. सो असं काहीशी गणपतीची स्टोरी आहे. आणि आता तुम्हाला जर सविस्तर माहिती पाहिजे असेल तर इकडे एक पुस्तक पण आहे, श्री क्षेत्र गणपतीपुळे परिचय म्हणून. तर त्याच्यामध्ये पण माहिती आढळते. पण आणि असं पण म्हटलं जातं की या गणपतीचा इतिहास खूप 400 वर्षापूर्वीचा आहे. मी अजून खोलवर गेलो नाही, पण आता जेवढं मला कळलं ते हेच आहे. तर ठीक आहे, आता आपण थोडंसं गणपती फिरणार आहोत, थोडंसं एक्सप्लोर करणार आहोत, त्याच्यानंतर जाणार आहोत आपण आरेवारे बीचला. आता तुम्हाला एक गोष्ट दाखवतो, म्हणजे आता तुम्ही पूर्ण गणपतीपुळे फिरून वगैरे झाला आणि तुम्हाला काहीतरी घरी वगैरे न्यायचं असेल तर ह्या गल्लीत आतमध्ये फिरायचं आहे. बघा, मॅच हुआ इथे तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी वगैरे भेटतील, म्हणजे गणपतीच्या मूर्त्या वगैरे किंवा नाश्ता वगैरे, तर नाश्ता पण करायला जागा आहे. पण मोस्ट ऑफ द लोक इकडे वस्तू वगैरे घ्यायला येतात. ते बघ दाखवतो, असे तुम्हाला फुलांच्या टोपऱ्या दिसतील. इकडे तुम्हाला गणपतीच्या मूर्त्या वगैरे दिसतील. दादाची मूर्ती नाही आहे ही वाली आपली गणपतीपुळे. तुम्हाला जर मूर्ती वगैरे पाहिजे असेल तर अशामध्ये पण तुम्हाला मूर्त्या भेटतील गणपतीच्या. हे बघा, तर अशा गोष्टी खरेदी करण्यासाठी तुम्ही या गल्लीमध्ये आतमध्ये येऊ शकता. तुम्ही पूर्ण फिरून वगैरे झाल्यावर तर बेसिकली तुम्ही गणपतीपुळे वगैरे फिरून वगैरे झालात तर तुम्ही इकडे येऊ शकता. काही गोष्टी काही तुम्हाला काय खरेदी वगैरे करायचं असेल तर बेसिकली तुम्ही पूर्ण गणपतीपुळे फिरून वगैरे झालात तर तुम्ही या गल्लीमध्ये येऊ शकता असे काही गोष्टी वगैरे घ्यायला. तिकडे नॉर्मली फ्रीज मॅग्नेट वगैरे घेतात. तर तुम्ही सोलो ट्रॅव्हलर वगैरे असाल तर मग फ्रीज मॅग्नेट इज इनफ तुम्हाला. सो असं काही आहे. तर ठीक आहे, आता गणपतीपुळे वगैरे आपल्या बघून झालं आहे आणि आता आम्ही निघणार आहे आरेवारे बीचला. बघूया आता आपल्याला काय भेटते, बस वगैरे काय भेटते. तर मी आता निघणार होतो इकडे गणपतीपुळ्याहून. पण काय झालं माहिती आहे, मला एक गोष्ट लक्षात आली की आता आपण कुठेतरी जातो आहे ना, तर तिकडची एक अशी आठवण घेऊन जायची, म्हणजे फ्रीज मॅग्नेट म्हणा. तर आता मी तिकडे 60 रुपये महाग दाखवले होते म्हणून मी घेऊन गेलो नाही. तर मी आता पुन्हा चाललो आहे तिकडे फ्रीज मॅग्नेट घ्यायला. एक काहीतरी आपल्याला हे पाहिजे, आठवण पाहिजे गेलेल्या जागेची, त्याच्यासाठी मी चाललो आहे. सो आपल्याला भेटलेलं आहे फ्रीज मॅग्नेट. अगला स्टेशन आरेवारे. चला आरेवारेला.
आता तुम्ही तो सीन बघितला आहे तो होता आरेवारे बीचचा आणि आता मी आहे आरेवारे बीचवरती. हे बघा हे आहे आरेवारे बीच. तसं मला बीचमध्ये वगैरे एवढं इंटरेस्ट नाही पण ह्या बीचमध्ये जरा काही वेगळंच आहे कारण आता डोंगर दिसतो आहे त्याच्यावरून जेव्हा बस येते तेव्हा तो सीन बघण्यालायक असतो. सो आलो आहे मी आता आरेवारे बीचवरती आणि तुम्ही माझ्या मागे बघताय ते आहे झिप लाईन. आणि बघा ओ बाई ओ भाई ओ भाई ओ भाई दिसायला तर एकदम भारी वाटते पण आता सध्या मी नाही करू शकत पण एक ना एक दिवस तर मी नक्की करेन. मला पण खूप आवडलं आहे बघायला मस्त एकदम तिकडून सुई कर येतात एकदम सुपरमॅनसारखं फिलिंग येत असेल. करेंगे भाई करेंगे एक. ते बघा दुसरं कपल आलं. हे लोक काय करतात माहिती आहे आता इकडे आता वरून तिकडून असा माणूस आला झिप लाईन करत तर मग इकडे त्याला पुन्हा जायचं आहे तर मग तिकडे एक गाडी असते टू व्हीलर त्यांची तर त्या टू व्हीलर ती बसवून पूर्ण हा इकडे रस्ता आहे इकडून नंतर मग सरळ पुन्हा तिकडे त्या दुसऱ्या टोकाला घेऊन जातात त्यांना. तिकडे गेल्यावर पुन्हा त्यांना इकडे खाली सोडून देतात असा यांचा विषय आहे. हा बघा आला. आता हा काय करणार माहिती आहे आता एकाला घेणार आणि तिकडे वरती जाणार पुन्हा तो त्यांना घेऊन जातो आहे त्या साईडला तिकडून मग पूल वगैरे नंतर मग तिकडे झिप लाईनचा मेन स्टँड आहे मग तिथून तर त्यांना तिकडे घेऊन जातो. पण सही आहे बघायला तर भारी वाटतं एकदम पण खिशाला परवडत नाही ना सध्या. तर आता आरेवारे बीचला आरेवारे नाव कसं पडलं तर आरे आणि वारे ही दोन गावं आहेत आणि त्या दोघांच्या मध्ये समुद्रकिनारा आहे आणि त्या दोन्ही गावांचं नावं जोडून आरेवारेचा समुद्रकिनारा असा होतो सिम्पल. आणि मी इकडे आलेलो 4:30 वाजता आणि आता वाजलेत 7 आणि मला इकडचा बघायचा होता सनसेट. पण आता काय झालं माहिती आहे आता इकडे ढग आलेत सूर्याच्यामध्ये आणि आपला सिम्पली पोपट झालेला आहे. आता बघूया आता ढग गेले तर आपल्याला बघायला मिळेल नाहीतर मग आता आपल्याला स्टे शोधायची तयारी करावी लागेल कारण एवढ्या लेट आता बघूया आता कुठे आपल्याला स्टे भेटतो आहे तर नाहीतर त्याच्यासाठी सुद्धा माझ्याकडे बॅकअप प्लॅन आहे तुम्हाला नंतर सांगतो. तोपर्यंत बघूया आपल्याला सनसेट बघायला भेटतो की नाही ते. रात्रीचे वाजते 8:30 आणि एवढ्या रात्री मला स्टे कुठे भेटलं नाही आणि जे होते तेवढे परवडण्यासारखे नव्हते. आणि गुगल मॅपवरती हे मंदिर बघितलं आणि मी आलो इकडे. पण इथे कसं झालं माहीत आहे इथे झाला सीन. आता इथे कसं झालं इथे मंदिराच्या आवारात झोपण्याची परमिशन नाही आहे. इथे बोर्ड वगैरे क्लिअरमध्ये तुम्ही बघू शकता इकडे हा जो बोर्ड आहे याच्यामध्ये दाखवलेला आहे मंदिराच्या आवारात झोपणे वगैरे यासारख्या गोष्टींना सक्त मनाई आहे. तर या मंदिराच्या आवारात काही गाववाले होते इकडचे स्थानिक लोक तर त्यांना मी विचारलं की मला जरा झोपण्यासाठी जागा पाहिजे इकडेचे हॉटेल वगैरे परवडण्यासारखे नाही आहेत तर ॲटलिस्ट मंदिरामध्ये मी झोपू शकतो का. ते बोलले की इकडे परवानगी नाही आहे फक्त इकडे जर झोपलास झोपू शकतोस काय हरकत नाही आहे पण इकडे काही घाण वगैरे करू नको. म्हणजे जे बेसिक आता मंदिराची साफसफाई वगैरे आपल्याला नॉर्मली ते आपल्याला पाळावंच लागतं घाण वगैरे करता कामा नाही. ते बोलले की काय हरकत नाही आहे फक्त घाण वगैरे करू नको आणि सकाळी उठून लवकर निघून जा. तर आता मला इकडे परवानगी भेटलेली आहे आणि प्रॉब्लेम काय माहिती आहे इकडे आता मच्छर वगैरे भरपूर आहेत पण आता मला मंदिराच्या आतमध्ये झोपायला परवानगी नाही आहे. हे मंदिर बंद करून निघालेत आणि इकडे एक शेड आहे ती पण बंद करून निघालेत. तर आता मी काय करणार माहिती माझ्याकडे आहे टेंट. त्यांना मी विचारलं आहे टेंट वगैरे लावू का ते बोलले की लावू शकतोस काय नाही पण लवकर काढ सकाळी. तर माझ्याकडे आहे टेंट मी मस्तपैकी टेंट लावणार झोपून देणार मच्छरांचं टेन्शन नाही. तर ठीक आहे आता थोड्या वेळात मी आता टेंट वगैरे लावणार आहे. चला गुड मॉर्निंग. आता सकाळचे वाजलेत 8:30 आणि तुम्ही हा जरा एरिया बघा. तुम्हाला वाटेल मंदिर कुठे आहे तर रात्री खूप मोठी स्टोरी झाली सांगतो तुम्हाला. तर आता मी त्या मंदिराकडे गेलो आणि सगळ्यांनी मला राहायला परमिशन वगैरे दिलेली मी टेंट लावायची पण सोय केलेली. पण कसं झालं माहीत आहे तिकडे आला त्यांचा मेन आता कोण आहे तो मी सांगत नाही आहे पण त्यांचा तो मेन आला आहे आणि तो मला बोलला आहे की इथे कुठे राहायला वगैरे काय परवानगी नाही आहे. राहायला परवानगी नाही तिकडचे गाववाले लोक तर मला बोलले की हां तो बोलला की मी इकडचा मेन आहे तू मला विचारावं लागतं. अच्छा ठीक आहे. मग आता तो बोलला की मला आधार कार्ड वगैरे दे. मी आधार कार्ड वगैरे दिलं त्याला फोटो वगैरे मारला आणि त्याने आपल्या मोठ्या साहेबाला पाठवला. सर असं असं आहे तो साहेबाला बोलला सर असं असं आहे एक मुलगा आला आहे
आणि त्याला तो बोलतो स्टेची ऑप्शन नाही आहे, त्याच्यामुळे इथे राहायची परवानगी मागतो आहे. तर तो बोलला की साहेब नाही भेटणार, नाही इकडे अलाउड नाही आहे. म्हटलं की सिंगल पर्सन आहे तरी पण नाही भेटणार नाही. तर मग त्याने आधी मला सांगायला पाहिजे, तर मी दुसरी सोय केली असती. आता सीन तो नाही आहे. आता नंतर मग त्याने दुसऱ्या साहेबाला फोन केला, तो पण मला असंच बोलला. मग तो साहेब काय बोलला, तू रत्नागिरीत जा आणि तिकडे मारुती मंदिरकडे राहायची सोय आहे. म्हटलं ठीक आहे. आता एवढ्या रात्रीचं आता काय करणार आता. मला पण भीती वाटत होती की रात्री आता बसेस वगैरे भेटणार की नाही काय नाही. तो बोलला, तिकडचा तो मेन होता, तो सुरुवातीला मला भेटला तो बोलला की बसेस आता भेटेल तुला, बस वरती गेली आता पुन्हा येताना खालती येईल, ठीक आहे असं बोलला तो मला. आणि त्याने मग मला त्या स्टॉपवर नेऊन सोडलं. ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे. पण आता कधी सोडलं, 9:30ला त्याने सोडलं. 9:30ला तो बोलला की आता बस येणार आहे, 9:15ला सोडलं त्याने. आणि तो बोलला की आता बस येणार आहे 9:30पर्यंत. मी म्हटलं ठीक आहे. आणि 9:30चे 10:15 झाले, बस आली नाही. आणि नंतर त्या भानगडीत मी भरपूर रिक्षा वगैरे सोडल्या. आणि रिक्षा वगैरे सोडल्यानंतर मग म्हटलं ठीक आहे आता काय येणार. नंतर मग बाजूच्या काका बोलले मला, एक ते घर होतं बाजूला, आणि ते मला काका बोलले की इकडे आता बस वगैरे काय नाही, बस मग अशी 9 वाजता गेली. मी डोक्यावर हात मारला. मग आता जाणार कसं. मग आता बाईकवाल्यांना हात दाखवतो आहे, 4 व्हीलरवाल्यांना हात दाखवतो आहे, कोणी थांबायला तयार नाही. रिक्षावाले पण भरून चालले. मग एका रिक्षावाल्याला हात दाखवला, तो थांबला. तो 300 रुपये सांगत होता. आता मी तर बजेट ट्रॅव्हलर आहे, आता 300 रुपये कसं काय देऊ. नाही कसं माहिती आहे, आता खिडा तर आहे माझ्यात पैसे वाचवायचा, पण कसं माहिती आहे आता मला हे माहीत नसतं की आता सिच्युएशन काय आहे ते. त्या सिच्युएशनला आपला ऑप्शन नसतो ना. तर मग तो बोलला 300 रुपये. मी बोललो की 200मध्ये कर. तो बोलला नाही 250मध्ये कर. मी बोललो की नाही जा. असं झालं. आणि नंतर मग तो गेला पुढे. आणि मग 15 मिनिटांनी पुन्हा तोच रिटर्न आला, कारण वाहनं एक पण थांबत नव्हतं, कोणीच नव्हतं. आता नंतर मग हळूहळू वाहनं पण कमी झाली. आणि नंतर मग तो रिटर्न आला पुन्हा. आणि तो बोलला की चल 200मध्ये नेऊन सोडतो तुला. आणि खरं सांगतो देवासारखा आला तो. आणि मी कुठे राहणार मला माहीतच नव्हतं काय ते झालं. आता कसं माहीत आहे, त्याने तो बोलला की बस येणार. आता काय खोटं बोलला का कसं काय बोलला ते मला काय माहीत नाही. माणूस चांगला दिसत होता. तर मग रिक्षाने मारुती मंदिरकडे आलो. आणि आता मी शोधली एक डॉर्मॅटरी, ती ही आहे. आणि आता मी आहे डॉर्मॅटरीमध्ये. तर असा कायसा मोठा विषय झाला आहे. तर ठीक आहे, आजचा व्हिडिओ इथे संपूया. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता बघूया पुढे आता कुठलं आपलं गाव भेटते ते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.